कॅन्सर सारखा भयानक आजार आला होता. अचानकच मला छातीत दुखायला लागले. ते दत्तगुरूंच्या श्रद्धेने कसे आपल्याला तारलं हे त्यांनीच मला खरं बरं केलं. देव बोलून घेतो ना तेव्हाच आपल्याला जायचा योग येत असतो. त्याच्यामुळे मग जास्त धार्मिकतेची मॅडम, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी असे प्रॉब्लेम येतच असतील. आम्हाला सुद्धा असं कळलं की आपल्या आयुष्यात कॅन्सर सारखा भयानक आजार आला होता. तर तुम्ही त्यावर कशी मात केली आणि कधी कसं झालं तो थोडक्यात सांगा. मी डेली कलेक्शन करत होते. माझ्या मुलगीचं सीएचं चालू होतं, इंटर्नशिप चालू होती. त्यावेळेस मला 13-14 साली अचानकच मला छातीत दुखायला लागलंय. त्याचा मला ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालं माझं नगरला इथं. मग त्यामुळे माझे 2-2.5 वर्ष मी कॅन्सरग्रस्त म्हणूनच होते. पण त्याच्यानंतर मी इतकी सावरले की बस, म्हणजे 2-3 वर्षातच माझं सगळं क्लिअर झालं ते. मग मी हळूहळू मग सामाजिक कार्य, आमचे लिनेस ग्रुप आहे, मग त्याच्यात मी व्हायला लागले. मग त्याच्यात पण मी मोठमोठे पदांवर गेले. मग असं मग त्यावेळेस माझ्या मुलीने मला, भावांनी, बहिणीने म्हणजे खूप मदत केली, सांभाळलं मला. 2-2.5 वर्षात माझं सगळं क्लिअर झालं सगळं. मग त्यामुळे मला सगळ्यांचे आभार मानायचे. त्यांनी मला सहकार्य केलं. त्यावेळेसच मग खूप सगळ्यांनी मला मदत केली. तिच्या मुलीच्या या कालावधीत आपल्या कुटुंबाचे खूप आपले मोलाचे सहकार्य असतात. हो, खरंच तुम्हाला खरंच भेटलं, खरंच मिळाले. बरोबर. सगळ्यांनी आपल्या कॅन्सरच्या उपचाराच्या काळामध्ये आपल्याला मानसिक कसा त्रास झाला, त्याच्यामध्ये दत्तगुरूंच्या श्रद्धेने कसे आपल्याला तारलं हे थोडक्यात सांगा ना. हो, म्हणजे आपण म्हणतो ना की संकटाच्या वेळेस आपण देवाकडेच म्हणतो की देवाचा धावा करतोय ते. असं अशातच म्हणजे मी गणपती आणि दत्तांवर खूप विश्वास ठेवला होता. त्यांनीच मला खरं बरं केलं असं म्हणते मी. आणि अशातच म्हणजे खूप बरी झाल्यावर गोरक्ष म्हणाला की आपल्याला ट्रिपला जायचं, गिरनारला जायचं. पण मुलगी तर म्हणत होती नको, तू आत्ताच आजारात उठली आहे ते असं करून. पण मी म्हटलं नाही, आता जायचं म्हणजे जायचं गिरनारला. आम्हाला दत्तानी बोलवलं. असं असतं ना की जेव्हा आपल्याला देव बोलून घेतो ना तेव्हाच आपल्याला जायचा योग येत असतो. मग त्याच पद्धतीने आम्ही हो नाही करत करत आम्ही मी म्हटलं मी येणार, काही झालं तर. गिरनार मॅडम, आपला गिरनार यात्रेचा योग कधी आला, त्याला आपल्या कशा समस्या निर्माण झाल्या, त्याच्यानंतर आपण कशा मेंटली त्याच्यासाठी तयार झाल्या? कारण एक कॅन्सर सारखा पेशंट तिकडे जाऊ शकतो हे आम्हाला अजून विश्वास बसत नाही. तर आपला हा थोडक्यात प्रवास प्रेक्षकांना सांगा. नाही, ट्रिपला जायचं म्हणून असं गोरक्षने आम्हाला सांगितलं. तर मला 23 साली आम्ही गिरनारला, 2023ला आम्ही गिरनारला जायला तयार झालो. आणि जायचं की नाही, जाता येईल की नाही, आपल्याला एवढं चढता येईल की नाही येते. पण त्याने गोरक्षाने आम्हाला खूप सांगितलं की मॅडम तुम्ही चला, काही नाही होणार, आम्ही सांभाळून येऊ, सांभाळून आणू म्हणून. आणि मग मी म्हंटल बरं जायचंच म्हंटल. आम्ही गेलो मग. आणि तिथं गेल्यावर आमचा प्रवास खूप छान चालला होता. आम्ही जवळजवळ 35 लोक आम्ही गेलो होतो, महिला होत्या सगळ्या. छान आमचा प्रवास चालू होता. आम्ही तिथं गेलो, एका आश्रमात राहिलो, सकाळी उठलो. मग आम्ही रोपवेने गेलो, देवीच्या मंदिरापर्यंत आम्ही रोपवेने गेलो. त्याच्यानंतर मग आम्ही डोली केली. आम्ही, तुमच्यासोबत कोण कोण होतं? आमच्या बरोबर बरेच जण होते. तर आमच्या बरोबर एक अगदी म्हाताऱ्या 70 वर्षाच्या एक दंडोरे आजी म्हणून होत्या त्या. आणि आम्ही दोघींनी डोली केली होती. आधी रोपवेने बरेच जण आले, काही पुढं वरती पाहिजे, काही आमच्या जवळ बरोबरचे सगळे भक्त लोक खालपासून वरपर्यंत पायी गेले. पण आम्हाला शक्य नव्हतं. मग आम्ही डोलीने वरती गेलो.
पण तिथं पण अगदी शेवटपर्यंत डोली नेतच नाहीत ते, निम्म्यापर्यंतच. म्हणजे जवळजवळ आम्हाला तरी 50 पायऱ्या आम्हाला वर चढाव्या लागल्या, तिथपर्यंतच डोली नेली आम्हाला. मग मी आणि त्या आजी आम्ही हळूहळू वरती गेलो आणि छान दर्शन ते घेतलं. मग परत खाली आलो डोलीनी. मग मध्यावर तिथं 2-3 गोरक्षनाथच एक मंदिर आहे तिथं, त्या मंदिराच्या तिथं थांबलो. शंकर महाराजांचा प्रसाद त्या ठिकाणी भेटतो. शंकर महाराजांचा प्रसाद घेतला आम्ही तिथं इथे. म्हणजे दर्शन व्हायच्या टायमाला तुम्हाला सुद्धा काही ना काही कष्ट दत्तप्रभूंनी करायला लावले. म्हणजे असं सलग नाहीच, म्हणजे आम्ही पण छान अनुभव आला आणि निसर्गरम्य ते असं पाहायला. त्या यात्रेदरम्यान काय काय अनुभव आले आपल्याला, कसं विलक्षण अनुभव काय आले? हो, म्हणजे आम्हाला जरी डोली चालू असली ना तरी आम्हाला फार भीती वाटायची, कारण इतकं उंच असं छातीवरील असे पायऱ्या येते तिथं. म्हणजे पण त्या लोकांची कमाल म्हणावे. मी आणि त्या दंडोरे आजी आम्ही सारखं दत्ताचं नामस्मरण करत करत आम्ही वरती व्यवस्थित गेलो, व्यवस्थित खाली आलो. त्या लोकांवर खरंच दत्तगुरूंची त्याच्यामुळे एवढं. आणि सामान्य मी असं ऐकलं की सामान्य माणसाला एक सारी पाण्याची बॉटल घेऊन जायचं जरी म्हणलं तरी त्या ठिकाणी खूप असं जड वाटतं. आणि या ठिकाणी ते लोक त्या व्यक्तींना घेऊन जातात, ते म्हणजे खरंच त्यांच्यावर दत्तगुरूंची कृपा आहे. बरोबर, खरंच आहे. पण छान, म्हणजे एकंदरीत अनुभव खूप छान होता. लोकांच्या ओळखी झाल्या, भेटी झाल्या, प्रत्येक ठिकाणी थांबत थांबत आलो, त्याच्यामुळे सगळं पाहणं झालं आमचं सगळं. बरोबर, म्हणजे खूपच आपला अनुभव छान होता. खूपच छान, खूपच सुंदर ट्रिप झाली. माझ्या आयुष्यातली मस्तच पहिलीच आणि छान ट्रिप ती झाली. तुमचं त्या गुरु शिखरावर ज्यावेळेस पोहोचल्या तुम्ही, दत्तगुरूंचं दर्शन झालं, त्यावेळेस मनात काय विचार होता तुमचा? म्हणजे की मला असं वाटलंही नव्हतं की मी इथपर्यंत वर चढेल म्हणून. बरोबर. की म्हणजे इतकं वरती गेलो की खाली पाहण्यानं इतकं भयानक वाटतं ते, की बस अगदी वरती गेल्यावर मन प्रसन्न झालं. दत्ताच्या समोर आम्ही 5 मिनिटं बसलो, छान पूजा अर्चा केली, खूपच छान प्रसन्न वाटलं अगदी. ते मस्त छानच वाटलं अगदी. म्हणजे परत जाऊ असं वाटतं. काही ठिकाणी गेलं ना की गर्दी किंवा असं वाटलं तर ना, पण इथं न गेल्यावर इतकं मनापासून समाधान वाटलं. दत्तगुरू ज्यांना बोलायचं त्यांनाच सगळ्यांचं नाही खरंच इतकं. आज मॅडम 2023 उलटून जवळपास 3 वर्ष झाले, बरोबर? म्हणजे तुमच्या प्रवासाला जवळपास 3 वर्ष कंप्लीट झाले. तर मागे वळून बघताना असं तुम्हाला वाटतं का या संपूर्ण प्रवासामध्ये दत्तगुरूंचीच कृपा होती, त्यांच्यामुळेच हा प्रवास घडला, असं काय वाटतं का तुम्हाला? हो, म्हणजे काय तिथंच म्हणजे आपण दत्ताचं मनात आपण सारखं दत्तांचं पाठांतर किंवा जप करत जातो ना आपण. मग ते अजून सुद्धा आम्ही दत्तांवरच म्हणजे दत्तांचीच आम्ही भक्ती करतो जास्त. असं दत्त म्हणा किंवा त्यांच्या बरोबरच गजानन महाराज, स्वामी समर्थ. म्हणजे माझ्याकडे तर रोजचं गजानन महाराजांचं रोज जप असतो. 52 वाजते मी गजानन महाराजांची. मॅडम, नवीन गिरनार परिक्रमेला जाणाऱ्या भक्तांसाठी, विशेषतः महिलांसाठी किंवा तरुण मुलांसाठी तुम्ही काय संदेश देता? नाही, एकदा तरी तुम्ही गिरनार परिक्रमा कराच. आणि इतकं छान आहे ना की बस. आणि जायचं म्हणलं ना की गुरूंवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि गुरु तुमच्याकडनं बरोबर परिक्रमा करून घेतील. तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही, काही नाही. सर्व अडचणी मात करतील. सगळं व्यवस्थित तुमची परिक्रमा होईल. तर मित्रांनो, हा होता आपल्या अजिता मॅडम यांच्यासोबत त्यांच्या गिरनार यात्रेचा अनुभव त्यांच्याच मुखातून. अजिता मॅडम, तुम्ही आमच्या आजच्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये आलात, त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. धन्यवाद.